नमस्कार. बालशक्ती मराठीच्या रणनीती कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक हो, गेला संपूर्ण आठवडा किंवा गेले 2 आठवडे ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये निर्माण झालेला संघर्ष, त्याबद्दलच्या बातम्या आणि त्याबद्दलचे कार्यक्रम आपण बघत आणि ऐकत आलेलो आहोत. आजचा हा भाग सुद्धा अर्थातच त्याच विषयी आहे, पण तरी सुद्धा जे अँगल इतर ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेले नव्हते किंवा ज्या बातम्या खऱ्या की खोट्या याबद्दल आपल्या मनात शंका होती, या सगळ्या शंकांचं निरसन अर्थातच आजच्या कार्यक्रमात आपण करून घेणार आहोत. आणि यासाठी बालशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत. नितीन सर, आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. सर, ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही, तर ते स्थगित झालेलं आहे अशी घोषणा सोमवारी अर्थातच पंतप्रधानांनी केली आणि लगेचच मंगळवारी म्हणजे काल ते या संपूर्ण ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या हवाई दलाच्या सहकाऱ्यांना भेटण्यासाठी म्हणून खास त्यांनी भेट दिलेली होती आणि तिथेही येस, आणि त्याच्यात सुद्धा त्यांनी हे ऑपरेशन स्थगित झालेलं आहे याची घोषणा केलेली आहे. दहशतवादाविरुद्धचा आमचा लढा आहे हे पण त्यांनी परत एकदा मेन्शन केलेलं आहे. पण तरी सुद्धा कुठले मुद्दे महत्वाचे होते या दोन्ही दिवसांच्या भाषणामध्ये असं तुम्हाला वाटतं? हो, नक्कीच. काल आदमपूरला जाऊन त्यांनी एकतर हल्लीच्या भाषेत जसं ट्विटरवर म्हणतात किंवा एक्सवर म्हणतात, पाकिस्तानला ट्रोल केलं असं म्हणता येईल. कारण पाकिस्तानच्या त्या प्रवक्त्यांनी, मिलिटरीचे जे प्रवक्ते होते, त्यांनी 2 असं म्हटलं होतं की आम्ही भारताची आदमपूरची एअरबेस नष्ट केली आहे. तिथे असलेल्या S-400ला आम्ही टार्गेट केलं. S-400 ही एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम रशियाकडनं घेतलेली, खूप महाग पण खूप इफेक्टिव्ह अशी एअर डिफेन्स सिस्टम आहे. त्याचे मोठे मोठे असे ते पाईप्स आहेत, ते फोटोमध्ये बघितल्यावर किंवा व्हिडिओमध्ये बघितल्यावर लक्षात येईल. त्याच्या समोर उभं राहून पंतप्रधानांनी भाषण दिलं. तिथल्या लोकांना भेटले, सगळ्या एअरफोर्स बेसवर असणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना, ऑफिसर्स आणि जवानांना एअरफोर्सच्या. आणि तिथला रनवे पण आम्ही नष्ट केलाय असं पाकिस्तान म्हणत होतं. त्या रनवेवरच ते उतरले C-130 वायुसेनेच्या त्या प्लेन मधनं. आणि मग तिथे ते लोक ते सगळे भेटले. त्यांनी ते भारत माता की जय घोषणा केली, वंदे मातरम झालं. आणि मग पंतप्रधानांनी तिथे परत जे त्यांनी सोमवारी म्हटलं होतं तेच त्यांनी मंगळवारी ते रिपीट केलं की पाकिस्तानला इतका मोठा धडा यावेळी शिकवला गेला आहे की त्यांचा तो कायम लक्षात राहील. आणि अजूनही हे आपण संपवलेलं नाहीये ऑपरेशन, आपण दक्ष राहायचंय. आणि परत त्यांनी काही दुस्साहस केलं तर त्या दुस्साहसाला एक जोरदार उत्तर परत द्यायला लागेल. म्हणून तुम्ही आपला जो पहारा आहे, आपली जी तयारी आहे ती कमी करू नका किंवा त्याच्यामध्ये काही ढिलाई आणू नका असं त्यांना सांगितलं त्या एअरबेसवरती जाऊन. आणि त्याच्यामुळे पूर्ण जगभराला त्यांनी 2-3 मेसेज दिले की भारताची ही एअरफोर्स जी आहे खूप सक्षम आहे. भारताने जे कार्य केलं ते खूप अचूक पद्धतीने त्यांच्या पहिल्यांदा मिलिटरी म्हणजे त्यांच्या जे अतिरेकी संघटनांच्या हेडक्वार्टर्सना टार्गेट केलं, कुठलंही कोलॅटरल डॅमेज न होऊ देता. आणि नंतर जेव्हा पाकिस्ताननी भारतावरती हल्ला केला, भारताच्या ठिकाणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, कुठेच नुकसान होऊ दिलं नाही, तर त्याच्यानंतर आम्ही मिलिटरी टार्गेट्स घेतले आणि ते पण नष्ट केले. त्यांच्या एअरफील्ड्सना खूप नुकसान करवलं. तर तुम्ही हे लक्षात घ्या की भारत हे कशासाठी करतो. जिथे कुठे कधीही अशा प्रकारची कारवाई झाली नव्हती ती कारवाई आम्ही केलेली आहे. आणि हे संपलेलं नाहीये, हे त्यांनी पाकिस्तानलाच नव्हे तर पूर्ण जगभराला हे सांगून दिलंय. त्यामुळे एक वेगळाच संदेश जगभर त्यांच्या या 2 भाषणांमुळे आणि त्याच्या आधीच्या भारताच्या सैनिकी कारवाईमुळे आणि जितक्या ठिकाणांवरती हल्ला केला, हे 2 मोठे संदेश गेलेत की भारत आता अतिरेकी संघटनांच्या त्यांच्या या कारवायांवरती आळ घालण्यासाठी पुष्कळ पुढे चालला गेला. पूर्वी असं म्हणायचे की पाकिस्तानच्या पंजाब राज्यामध्ये कधी भारत हल्ला करू शकत नाही, सैनिकी हल्ला करू शकत नाही, कारण ते झालं तर पाकिस्तान खवळेल आणि फार मोठं युद्धाला सुरुवात होईल असं म्हटलं जायचं. म्हणजे ती रेड लाईन होती. ती रेड लाईन क्रॉस केली आणि दाखवून दिलं की
आम्ही आता त्या बाबतीत पाकिस्तानची अण्वस्त्रांवरती भरोसा असलेली जी पॉलिसी होती त्या पॉलिसीला पण आम्ही आता घाबरत नाही असं त्यांनी त्या सोमवारच्या भाषणात म्हटलं की त्याच्या आड एक राहून पाकिस्तान नेहमी पूर्ण जगाला फसवण्याचा किंवा भीती दाखवण्याचा प्रयत्न करत होता इतके वर्ष की असं काही झालं तर आम्ही अण्वस्त्र वापरू, त्याचा उपयोग करू, मग ते जगाला त्याची भरपाई करायला लागेल किंवा किंमत चुकवायला लागेल, असं सगळं पाकिस्तानने करून ठेवलं होतं. त्या भ्रमाला एक मोठा फटका भारताने दिला त्यांच्या मिलिटरी ऑपरेशनमुळे, ऑपरेशन सिंदूरमुळे. हे सगळं या गेल्या 2 दिवसात दिसून आलेलं आहे. अण्वस्त्रांचं जे आता तुम्ही म्हणालात त्याबद्दल प्रश्न अर्थातच विचारणारच होते की अण्वस्त्रांची भीती यानंतर आम्हाला दाखवू नका असंही एक वक्तव्य त्यांनी केलंय किंवा त्याला आम्ही आता फारशी भीक घालणार नाही, त्याच्याकडे फार लक्ष देणार नाही, असंही एक महत्वाचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केलाय. नेमकं काय त्यांना याच्यातनं सांगायचं किंवा जगाला दाखवून द्यायचं असं तुम्हाला वाटतं? नाही, तेच आहे की इतके वर्ष जेव्हापासून अण्वस्त्र आली पाकिस्तानकडे भारताबरोबरच 1998 मध्ये, तेव्हापासून पाकिस्ताननी एक असं भ्रम तयार केला होता पूर्ण जगामध्ये आणि भीती त्या भ्रमामुळे की पाकिस्तान आणि भारताच्या मधले जे संबंध आहेत ते खूप नाजूक असल्यामुळे आणि जर भारत मोठा देश आहे सगळ्याच प्रकारे आणि भारताला थोपवून धरण्यासाठी म्हणून आम्हाला ही अण्वस्त्र आम्ही हस्तगत केली, म्हणजे आम्ही बनवली आहेत. आणि जर भारताने आम्हाला आमचे तुकडे करण्याचं किंवा आमचं एक्झिस्टन्स जर त्याला जर धोका दिला किंवा धोका दाखवला तर आम्ही अण्वस्त्र वापरायला मागे हटणार नाही, मागे पडणार नाही, असं सारखं सगळ्यांना त्यांनी सांगून ठेवलेलं होतं. आणि पश्चिमी राष्ट्रांमधनं याची फार मोठी भीती सगळ्यांच्या मनात बसलेली असते. तर जर हे बघितलं की कसं राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पनी म्हटलंय मंगळवारी की मी त्या दोन्ही राष्ट्रांमध्ये न्यूक्लिअर युद्ध थांबवलं, ते प्रिव्हेंट केलं. तर न्यूक्लिअर युद्धाचं पर्यंत गोष्ट आलीच नव्हती. पण अमेरिकन डोक्यामध्ये, अमेरिकन मनामध्ये ती इतकं भरलेली आहे ती भीती की थोडंसं काही भारत पाकिस्तानचं काही असं युद्धासारखी युद्धजन्य परिस्थिती झाली तरी सुद्धा लगेच ते असं म्हणतात टू न्यूक्लिअर आर्म नेबर्स, असा हा टर्म युज केला जातो. न्यूक्लिअर आर्म्स खूप नंतर येतात. न्यूक्लिअर आर्म्स वापरण्यासाठी नसतात, ते फक्त भीती दाखवण्यासाठी असतात किंवा कोणाला भीती आणि थ्रेटन करण्यासाठी असतात. पण म्हणून भारताने यावेळेस अगदी स्पष्टपणे म्हटलंय की न्यूक्लिअर ब्लॅकमेल विल नॉट वर्क. ते ब्लॅकमेलच करायचे अक्षरशः सगळ्यांना, भारताला पण आणि बाकीच्या देशांना जास्ती. तर हे पंतप्रधानांनी अधोरेखित केलेलं आहे. आणि त्यांनी हे म्हटलंय की ऑपरेशन सिंदूरमध्ये जसं ऑपरेशन झालं, ज्या प्रकारे कारवाई केली गेली ते हे न्यू नॉर्मल आहे. म्हणजे अशा प्रकारचेच कारवाई होतील. उद्या जर भारतात अतिरेकी हल्ला झाला, कुठलाही मोठा अतिरेकी हल्ला झाला तर भारत आता परत असंच किंवा याच्यापेक्षा जास्ती म्हणजे पाकिस्तानवरती मारा करेल किंवा पाकिस्तानला शिक्षा करेल असं त्यांनी सांगितलं. आणि तिसरं त्यांनी म्हटलं की आम्ही पाकिस्तानशी जर बातचीत परत रिझ्यूम केली, त्याला जर सुरुवात केली परत, तर ती फक्त पाकिस्तान ऑक्युपाईड जम्मू काश्मीर भारताकडे कधी परत येणार आणि टेरर किंवा अतिरेकी संघटनांच्या ऍक्टिव्हिटीज वरती ते कसा आळ घालणार, हे फक्त या मुद्द्यांवरतीच आम्ही बोलू. काश्मीरचा मुद्दा याच्यामध्ये येणार नाही किंवा दुसरं कॉम्प्रिहेन्सिव्ह डायलॉग म्हणून एक प्रकार पूर्वी चालायचा, त्याच्यामध्ये तुम्ही रिव्हर वॉटर्स म्हणजे नद्यांचं पाण्याचे वाटप, बाकीच्या काही गोष्टी या सगळ्या त्याच्यात त्या डिस्कशन मध्ये असायच्या. हे त्यांनी म्हटलं की हे आता आम्ही बोलणार नाही, आम्ही फक्त 2 मुद्द्यांवर पाकिस्तानशी बोलू शकतो, ते सुद्धा डायरेक्टली द्विपक्षीय. तिसरं त्याच्यात कोणी येण्याची आम्हाला जरूर नाहीये आणि आम्ही आजपर्यंत येऊ दिलेलं नाहीये. असे 4-5 मुद्दे त्यांनी अगदी स्पष्टपणे दोन्ही दिवसाच्या भाषणांमध्ये मांडलेले आहेत.
सर, तिसऱ्या पक्षाची लुडबुड किंवा तिसऱ्या देशाचं हे आम्ही खपवून घेणार नाही असं जे आहे, तरी सुद्धा अमेरिकेने याचं श्रेय घेतले की या दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी हा शब्द खरं तर वापरला जातोय, पण युद्ध दोन्ही देशांकडनं जाहीर झालेलं नव्हतं. त्यामुळे संघर्ष विराम असा शब्द मला असं वाटतं तिथे योग्य ठरेल. तर हा संघर्ष विराम करणं याच्यासाठी आम्ही पुढाकार घेतला होता, याचं श्रेय अमेरिकेने घेतलेलं आहे. पण खरोखरच भारताची जी भूमिका आहे की आम्ही अमेरिकेला फक्त कळवलं होतं, त्यांच्याकडनं आम्ही कुठल्याही प्रकारचा सल्ला घेतलेला नव्हता, असं आपल्या भारताच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा स्पष्ट करण्यात आलेलं आहे. याचा नेमका अर्थ काय आहे? मी जवळ असं आता मग पूर्ण तो सिक्वेन्स ऑफ इव्हेंट ज्याला म्हणतात की कसं झालं 7 तारखेपासून. पहलगाम झालं 22 तारखेला. पहलगामचं जे लोकांना, सिव्हिलियन्सना खूप म्हणजे मॅसेकर झालं म्हणता येईल, असं झालं ते. त्याच्यानंतर 7 तारखेला सकाळी भारताने 9 ठिकाणांवरती अगदी अचूक हल्ला केला. 9 ठिकाणांमधले 3 ठिकाणं खूप महत्वाची होती. ती होती मुरिदके, भावलपूर आणि मुझफ्फराबाद. मुरिदके आणि भावलपूर हे पाकिस्तान पंजाबमध्ये आहेत. त्याच्यामध्ये जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैयबाच्या ते हेडक्वार्टर्स होते. 4 मजली बिल्डिंग दोन्हीकडे. हजारो तिथे अतिरेकी संघटनेचे सदस्य, त्यांचे कुटुंब, त्यांचे मित्र सगळेजण तिथे राहायचे आणि त्यांचे लीडर्स पण. आणि मुझफ्फराबाद हे पाकिस्तान ऑक्युपाईड जम्मू काश्मीरमध्ये आहे. तिथून नेहमी अतिरेकी सगळे भारतामध्ये किंवा जम्मू काश्मीरमध्ये पाठवण्याचा तो लॉन्च पॅड होता. तर 9 मधले हे 3 खूप महत्वाचे होते आणि याच्यावर सगळ्यात जास्ती मारा झाला. पण हे 25 मिनिटं चाललं ऑपरेशन सिंदूरचं पहिलं फेज. रात्री 1:05 सुरू झालं आणि 1:30 वाजता ते संपलं. आणि 1:45ला भारताच्या डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशननी त्यांच्या डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशनला फोन करून सांगितलं की आम्ही हा हल्ला केलेला आहे, आम्ही या टार्गेट्सना मारलेला आहे आणि आम्ही हे छाती ठोकून सांगतो तुम्हाला. तुम्हाला याच्यात 2 ऑप्शन आहेत. तुम्ही काही न करता चुपचाप बसा, नाहीतर तुम्ही जर हल्ला केला तर आम्ही त्याचा दुप्पट हल्ला आम्ही परत करू, हे लक्षात ठेवा. तर असं हे सुरुवात झाली 7 तारखेला. 8 तारखेला त्यांनी प्रयत्न केला 300-350 ड्रोन्स छोटे मोठे सगळे भारतामध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या ठिकाणी, पंजाब, जम्मू काश्मीर, राजस्थान, गुजरात, पुढे लेहमध्ये, वरती लडाखमध्ये, सगळीकडे. पण ते कुठेच त्यांना काही कुठे मार करता आला नाही, कुठे नुकसान पोहोचवता आलं नाही. म्हणून त्यांनी परत आपली स्ट्रॅटेजी मला वाटतं असेस केली असेल. आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 9 तारखेला सकाळी लाहोर आणि काही अजून ठिकाणांवर त्यांचे रेडार जे होते, कम्युनिकेशन रेडार असतात, सर्व्हेलन्स रेडार असतात, त्यांच्यावरती मार करून त्यांना नष्ट केलं. ते झालं. तर 9 तारखेला रात्री भारतीय वेळेत 10:30 वाजता किंवा 11च्या मध्ये पंतप्रधानांना अमेरिकन व्हाईस प्रेसिडेंट JD व्हान्सचा फोन आला. ते आत्ताच येऊन गेले होते. ते भारताचे जावई आहेत असं म्हणता येऊ शकतं. त्यांची बायको ओरिजिनली तेलुगू आहे, म्हणजे आंध्र प्रदेशची आहे. तर त्यांनी त्यांना फोन केला आणि म्हटलं की आम्हाला आता एक ऍडव्हान्स माहिती मिळते, इंटेलिजन्स मिळते की खूप मोठा हल्ला पाकिस्तान प्लॅन करतंय भारतावरती. तर आम्ही त्यांना ऍडवाइस करतो की तुम्ही करू नका, पण त्यांना हा हल्ला थांबवण्यासाठी तुम्ही काय ऑफर देऊ शकता, कुठे शांती वार्ता होऊ शकते किंवा कुठल्या प्रकारे हे थांबवू शकतं युद्ध. तर पंतप्रधानांनी ते ऐकून घेतलं आणि हे मी नाही म्हणत आहे, न्यूयॉर्क टाइम्सनी हा पूर्ण सिक्वेन्स, वान्स आणि मोदींचं संभाषण ते पूर्णपणे त्यांनी त्याच्यामध्ये छापलेलं आहे. त्यांचं स्वतःच ते वर्तमानपत्र आहे. तर आणि याच्यात मग बाकीची माहिती मी नंतर काढलेली, म्हणून जी मी सांगतोय आता ती. तर त्यांनी म्हटलं, ऐकून घेतलं आणि त्यांनी म्हटलं त्यांनी केलं तर आम्ही दुप्पट हल्ला करू आणि त्याचे जे परिणाम होतील ते पाकिस्तानला भोगावे लागतील. त्यांनी काय पुढे पाकिस्तानला सांगितलं किंवा नाही सांगितलं कोणाला माहिती नाही, आपल्याला तरी कमीत कमी माहिती नाही. तर रात्री 9 तारखेला म्हणजे 9 तारखेच्या रात्री 12 वाजल्यानंतर, म्हणजे सकाळी 10 तारखेच्या पहाटे, भल्या पहाटे किंवा मध्यरात्रीनंतर आणि भल्या पहाटेच्या मध्ये पाकिस्ताननी खूप मोठा, सगळ्यात मोठा जो हल्ला भारतावरती केला या 4 दिवसातला, तो त्या दिवशी केला. आणि तेव्हा आदमपूरचं बेस, हलवारा म्हणून एक एअरबेस आहे, बाकीचे काही मोठे हाय व्हॅल्यू टार्गेट्स आहेत, त्याच्यावरती मिसाईल्स फेकल्या किंवा मिसाईलचा मार केला. खूप हाय स्पीड मिसाईल त्याच्यावरती आल्या
त्या सगळ्यांना इंटरसेप्ट केलं गेलं. ती एक मिसाईल पडलेली आपल्याला दिसते, ते PL-15 वाली तिथे. तर त्याचे फोटो बिटो घेतले, त्याला हातात घेऊन आता DRDOचे सायंटिस्ट ते बघतायत काय आहे काय नाही ते. तर ते जेव्हा झालं तेव्हा भारताच्या मिलिटरी कमांडर्सना तो आदेश ऑपरेशन सिंदूरच्या आधीच दिला गेलेला होता की तुम्हाला जे अप्रोप्रिएट वाटेल, जे योग्य वाटेल, असा तुम्ही असं प्रत्युत्तर करा किंवा असा उलटा पलटवार त्यांच्यावरती पाकिस्तानवरती करा. तर रात्री जेव्हा हे झालं 9 तारखेला, तेव्हा 10 तारखेला भल्या पहाटे भारताने त्यांच्या 9 एअरफील्ड्सवरती, मिलिटरी एअरफील्ड्सवरती सगळ्यात मोठा हल्ला केला. पहिल्या दिवसाच्या नंतरचा त्याच्यापेक्षा मोठा. कारण मिलिटरी एअरफील्ड होते रावलपिंडीला, त्यांच्या जनरल हेडक्वार्टर्सच्या जवळ, अगदी 5-6 किलोमीटर जवळ चकलाला म्हणून जागा आहे तिथे. मग खाली सिंध प्रांतात म्हणजे पूर्ण वरपासून खालपर्यंत 9 एअरपोर्ट्सना त्यांनी नष्ट केलं भारतीय हल्ल्याने. मिसाईल्स आणि जे काही ड्रोन्स, कामिकाझे ड्रोन्स म्हणतात, म्हणजे सुसायडल ड्रोन्स असतात, ते जाऊन तिथे फुटतात किंवा त्याच्यावरती मार करतात. तर ते झाल्यावर इतकं नुकसान झालं आणि पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना बंकरमध्ये आश्रय घ्यायला लागला. इतकं जे जवळ त्यांच्या फुटलं ते त्यांच्या आर्मी हेडक्वार्टरच्या रावलपिंडीच्या. ते झाल्याबरोबर पाकिस्तान पॅनिक झालं. त्यांनी लगेच अमेरिकेला फोन केला आणि म्हटलं की हे इथे थांबलं पाहिजे, आम्हाला आता हे सहन होत नाहीये आणि आमचं जो प्रत्युत्तर नाहीये. तर अमेरिकेच्या सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजे त्यांचे फॉरेन मिनिस्टरनी, डॉक्टर जयशंकर, आपले जे फॉरेन मिनिस्टर आहेत, एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर, परराष्ट्र मंत्री, त्यांना फोन केला लगेच की ते थांबवू इच्छितात, तर तुम्ही काय करू शकता याच्या बाबतीत. तर त्यांनी म्हटलं की त्यांना जर थांबवायचं आहे तर दोन्ही DGMOच्या मधला जो संवाद सुरू आहे आणि तो एकमेव चॅनल आहे, त्याच्यामध्ये त्यांनी कॉल करावा भारताच्या DGMOला आणि मग आम्ही तिथून पुढे कसं करायचं ते आम्ही ठरवू, पण तुम्ही याच्यामध्ये पडू नका. एवढं झालं. तर भारताने पहिल्या दिवशीपासून हे स्पष्ट केलेलं होतं की आमचा उद्देश फक्त अतिरेकी संघटना आणि त्यांच्या लिडरशिपना मारण्याचा आणि एक धडा शिकवण्याचा पाकिस्तानच्या सैन्याला आणि त्यांचे हे जे स्पॉन्सर करतात टेररिस्ट ऑर्गनायझेशनना त्यांना. तर असं असल्यामुळे आम्ही, आणि तेव्हा त्याच्यात म्हटलेलं होतं इट इज नॉन एस्केलेटरी, याच्या पुढे आम्ही युद्ध वाढवू इच्छित नाही. पण तो त्याचा निर्णय पाकिस्तानने घ्यायचा की आमच्यावर जर त्यांनी युद्ध केलं तर आम्ही परत त्याचं पलटवार करू, असं सांगितलं गेलं होतं पहिल्या दिवसापासून. म्हणजे तेव्हा असं म्हटलं होतं 9 तारखेला जेव्हा JD व्हान्सनी हे म्हटलं तेव्हा हिंदीमध्ये त्याचं रूपांतर किंवा भाषांतर असं केलं गेलंय की वहां से गोली यहां से गोला, असं पंतप्रधानांनी म्हटल्यासारखं ते हिंदीतच बोलतात, कारण ते ट्रान्सलेट केलं जातं, असं त्यांना सांगितलं गेलं. तर म्हणजे तोफेचा गोळा जाईल तिकडून जर गोळी आली तर. तर असं झाल्यामुळे जेव्हा पाकिस्तानी DGMOनी भारताच्या DGMOला फोन केला 12:30 वाजता 10 तारखेला, तेव्हा आपले DGMO तिथे फोन घेऊ शकत नव्हते, कुठल्या तरी मीटिंग मध्ये होते. म्हणून त्यांनी सांगितलं तुम्ही 3:30 वाजता फोन करा शनिवारी. तर 3:30 वाजता जेव्हा फोन आला तेव्हा त्यांनी म्हटलं की आम्हाला हे युद्ध थांबवायचं, फायरिंग थांबवायची. तर आपल्या लोकांनी सांगितलं की ठीक आहे, फायरिंग थांबवू. आम्ही तर पहिल्या दिवसापासून म्हणतो की तुम्ही काही करू नका, इफ यू हिट वी विल हिट हार्डर, इफ यू स्टॉप वी विल स्टॉप, असा एक पहिल्यापासूनचा प्रिन्सिपल त्यांनी सांगितलं. मग त्यांनी म्हटलं की ठीक आहे, आपण 5 वाजल्यापासून, तेव्हा 3:30 4:45 वाजले होते, 5 वाजल्यापासून थांबवूया. तर ते 3:45ला संभाषण हे संपल्यानंतर लगेच पाकिस्तानच्या आर्मी चीफनी किंवा त्यांच्या कुठल्या तरी मंत्र्यांनी व्हाईट हाऊसला आणि सेक्रेटरी रुबिओला, म्हणजे फॉरेन सेक्रेटरी, त्यांचे जे फॉरेन मिनिस्टर आहेत, त्यांना फोन करून सांगितलं की हे आमचं हा निर्णय झालेला आहे. तेवढ्यात बाकी सगळं ते इम्प्लिमेंट व्हायच्या आधी, अंमलबजावणी व्हायच्या आधी, प्रेसिडेंट ट्रम्पनी ते ट्रूथ सोशलवरती ते टाकून दिलं की मी हे डील केलंय, मी हे फॅसिलिटेट केलंय आणि मी हे युद्ध थांबवलंय, परमनंट सीज फायर झालंय, असं सगळं वगैरे ते केलं. त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ जो होता आपण ऐकतोय की अमेरिकेचा हात आहे, अमेरिकेने अमुक केलं, अमेरिकेने तमुक केलं, अमेरिकेचा याच्यामध्ये एक संभाषण करून देण्याच्या व्यतिरिक्त कुठलाही हात नाहीये. हे भारताच्या सगळ्या लोकांनी, जेवढ्या लोकांशी मी बोललोय आता गेल्या 2-3 दिवसात, तेवढं सगळ्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे. वर्तमानपत्रात वगैरे पण आलेलं आहे, पण मला हे डिटेल माहिती होती म्हणून मी आता आपल्या दर्शकांना हे सांगितलं.
तर इथे ही गोष्ट येऊन संपली आणि म्हणून भारताने म्हटलं की आम्ही पॉज करतोय, आम्ही हे स्थगित करतोय, पण हे संपवलेलं नाहीये. सर आता जसं तुम्ही म्हणालात की DGMOच्या लेव्हलवरती या सगळ्या बैठका झालेल्या आहेत. एक महत्वाचं निरीक्षण असं होतं की हे सगळं होत असताना कुठल्याही भारतीय नेत्याने म्हणजे या सगळ्यासाठी आपले संरक्षण मंत्री असेल किंवा परराष्ट्र मंत्री असेल, अगदी पंतप्रधान असतील, यांच्यापैकी कोणीही कॅमेऱ्यासमोर येऊन कुठल्याही प्रकारचं विधान केलेलं नव्हतं. कुठल्याही प्रकारे माध्यमांमधनं त्यांनी आपले काय विचार आहेत हे सुद्धा मांडलेले नव्हते. कायम त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातूनच काय आहे किंवा काय होतंय हे पोहोचवण्याचा प्रयत्न केला. हे सुद्धा एक वेगळा पायंडा त्यांनी पाडलेला आहे. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? हो, तसं म्हटलं तर खरं तर असं झालेलं आहे आधी कारगिलच्या वेळेस, तेव्हा रोज संध्याकाळी प्रेस कॉन्फरन्स व्हायची. पण ती 26 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बऱ्याच लोकांना ते आता आठवत पण नसेल आणि तेव्हा एवढं टीव्हीचा किंवा माध्यमांचा प्रादुर्भाव नव्हता. त्यामुळे फक्त दूरदर्शन मधनं तेव्हा लोकांना ते दिसायचं किंवा आज तक मधनं दिसायचं, असं असा प्रकार होता. पण एनिवे जे काय असेल, हा नक्कीच नवीन पायंडा आहे आणि त्याच्यामध्ये 9 आणि 10 तारखेला जी प्रेस कॉन्फरन्स झाली भारताकडनं, त्याच्यात तिन्ही सैन्याचे अधिकारी होते. त्यांनी आपलं प्रूफ दाखवलं, की हा पुरावा आहे. हा सॅटेलाइटचे हे फोटो आहेत. तुम्ही त्यांच्याकडे जे सोशल मीडियावर आले त्याचे पण व्हिडिओज आहेत आणि आम्ही कुठलाही फॉल्स क्लेम करत नाहीये, की आम्ही चुकीचा दावा कुठलाच नाहीये आमचा. खोटा दावा तर अजिबात नाही. तर असं करून हा नवीन पायंडा चांगला आहे, की कम्युनिकेशन हे लगेच व्हायलाच पाहिजे. नाही झालं तर मग दुसरं कुठलं तरी एखादा नरेटिव्ह त्याच्यामध्ये चालला येतो. जसं पाकिस्तान आता म्हणतं, की आम्ही जिंकलो. तर कुठल्या प्रकारे ते जिंकले का मलाही कळत नाहीये. पण ही त्यांची सवय पहिल्यापासूनची आहे. खोटं बोलण्याची आणि त्याला स्पिन देण्याची. त्यामुळे त्याच्यावर जास्ती खूप असं डिजेक्टेड किंवा खूप त्याच्यावरती घाबरून राहायची म्हणजे किंवा हे करून राहायची जरूर नाहीये. निराश व्हायची जरूर नाहीये. कारण जे खरं असतं ते शेवटी बाहेर येतं आणि त्याचाच बोलबाला असतो. त्यामुळे या बाबतीत भारताची बाजू खूप मजबूत आहे. हवाई यंत्रणेचा या सगळ्यामध्ये खूप महत्वाचा रोल होता. त्यांच्यामुळे भारत सुरक्षित राहिला असं कायम सांगितलं जातं या दोन्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये. तसे प्रूफही दिलेले आहेत. माध्यमांमधनं सुद्धा त्याच्यापेक्षा बातम्या ऐकलेल्या आहेत. पण खूप टेक्निकल या सगळ्या गोष्टी होत्या. थोडंसं प्रेक्षकांना समजेल अशा भाषेमध्ये, सोप्या भाषेत सर तुम्ही आम्हाला समजावून सांगाल का? अ, काय आहे की एअर डिफेन्स नावाची जी गोष्ट असते, जे पूर्ण भारतभर एक कव्हरेज असतं. त्याला त्याच्या आधी रेडार असतात आणि मग समजा एखाद्या ठिकाणी आपली बंदूक ठेवलेली आहे, जी विमानांना किंवा आतमध्ये येणाऱ्या ड्रोन्सना किंवा मिसाईलना थांबवण्यासाठी जे काही अँटी एअरक्राफ्ट किंवा एअर डिफेन्स सिस्टम असतात, त्यांच्या अवतीभोवती जे प्रोटेक्शन असतं, ते सुरुवातीचं प्रोटेक्शन असतं आणि मग असे गोल-गोल गोलाकार असे ते वाढत जातात. गोल त्याचे म्हणजे परीघ त्याचा वाढत जातो. असे 5 ते 6 लेयर्स असतात. आधी एक अगदी आतल्या लेयरमध्ये चक्रव्यूह जसं असतं म्हणतात, तसं एक सगळ्यात आतल्या लेयरमध्ये बंदुकीने सुद्धा ड्रोनला मारता येईल असा प्रकार तिथे केलेला असतो किंवा त्याची सुविधा असते. आणि मग त्याच्यानंतर जुने पिचोरा, ओसा एके, L-70 गन असे सगळे ते वाढत जातात आणि मग शेवटी येतं S-400 जे भारताने रशियाकडनं विकत घेतलं होतं. जे 400 किलोमीटर म्हणजे दूर असलेल्या इनकमिंग थ्रेटला सुद्धा डिटेक्ट करू शकतं, ट्रॅक करू शकतं आणि शेवटी त्याला नष्ट करू शकतं. असे हे मल्टी लेयर एअर डिफेन्स असतं. अशा ह्याच्यामध्ये भारताचं जे एअर डिफेन्स सिस्टम यावेळेस खूपच सुंदररित्या, खूपच इफेक्टिव्हरित्या कामाला आलं आणि त्यामुळे कुठेही मोठं नुकसान भारताला कुठेच झालं नाही. छुटपुट थोडंसं नुकसान कुठेतरी कुठल्यातरी बिल्डिंगच्या बाहेर एखादा ड्रोन पडला किंवा एखादा बॉम्ब पडला असा प्रकार थोडासा झाला. पण अजिबातच भेदू नाही शकले भारताची एअर डिफेन्स सिस्टम पाकिस्तानचे जे काय मारा जो झाला होता तो. आणि त्याच्या विपरीत भारताने एवढं नुकसान त्यांच्याकडे केलं आतमध्ये. तर एअर डिफेन्स खूप महत्वाचं असतं. पण पहिल्यांदा त्याचं महत्व आणि त्याचे डिटेल्स आता सध्या लोकांना समजायला लागलेत, की नुसतं ऑफेन्सिव्ह असणं किंवा नुसतं मिसाईल आणि विमानं आणि जहाजं किंवा हे बॉम्ब असणं हे
पूर्णपणे आपल्याला सुरक्षित ठेवत नाही, पण एअर डिफेन्स पण लागतं. तर या युद्धामध्ये ते म्हणजे या ऑपरेशनमध्ये हे दिसून आलं. सर, याच बरोबरीने आत्मनिर्भर भारत किंवा मेक इन इंडिया ह्या जो दोन फ्रेजेस आपण आतापर्यंत ऐकत आलेलो आहोत त्याचं प्रदर्शन किंवा त्याचं टेस्टिंग एक प्रकारे या युद्धात किंवा युद्ध सदृश परिस्थितीमध्ये झालेलं आहे किंवा त्याची भारतामध्ये बनलेल्या या संपूर्ण साधन सामुग्रीचं नेमकं काय वैशिष्ट्य होतं हे सुद्धा लक्षात आलेलं आहे. या दृष्टीने भारताचा जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन याच्यानंतर बदलेल असं वाटतं तुम्हाला? जगाचा दृष्टिकोन जरी नाही बदलला तरी भारतीय लोक आणि जे आपले जे शत्रू आहेत, आपले जे कॉम्पिटिटर्स आहेत, त्यांनी नक्कीच हे नोटीस केलेलं असणार. कारण आकाश सिस्टम जे भारतात बनलेली आहे, काउंटर युएव्ही म्हणजे ड्रोन, येणारे ड्रोन जे असतात त्यांना काउंटर करणारे जे ड्रोन्स असतात ते, आणि अजून बऱ्याचशा गोष्टी भारतात बनलेल्या त्या यावेळेस कामी आल्या आणि खूप इफेक्टिव्हली कामी आल्या. त्यामुळे आता भारताचं ही ताकद पूर्ण जगभर जरी नाही जसं मी म्हटलं, तर आपले शेजारी आणि आपले शत्रू हे सगळेच जण हे नोटीस करतील आणि मग आपल्या इंडस्ट्रीला त्याच्यामधनं भरपूर ऑर्डर्स, भरपूर फायदा होईल. एक रिस्पेक्ट, एक याच्यामध्ये पहिल्यांदा भारताच्या या सामुग्रीला किंवा प्लॅटफॉर्म्सना मिळालेला आहे आणि हा पुढे वाढतच जाणार आहे जसं दिसतंय. ही फार मोठी याच्यातली एक उपलब्धी मी म्हणेन भारतीय सेनेची किंवा तिन्ही अंगांची यावेळेस आहे. सर, या संपूर्ण म्हणजे आता ऑपरेशन सिंदूर किंवा त्याचा भाग 2, भाग 3 किंवा या नंतरच्या काळामध्ये भारताची या सगळ्या प्रकाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे किंवा तो बदललेला दृष्टिकोन सामान्य लोकांसमोर यावा याच्यासाठी म्हणून काही विशेष प्रयत्न आता सरकारकडून केले जाण्याची शक्यता आहे का? सांगता येणं मुश्किल आहे, पण नक्कीच आता माध्यमांमधनं इतके बातम्या दिल्या जात आहेत, फोटो आहेत, व्हिडिओज आहेत, सारखे प्रेस कॉन्फरन्स होत आहेत, पंतप्रधान स्वतः बोलले आहेत. त्याच्यातनं लोकांना एक हे नक्कीच यायला पाहिजे, एक कल्पना तरी यायला पाहिजे की किती भारताचा प्रोग्रेस झालेला आहे, किती प्रगती गेल्या 10 वर्षात झाली आत्मनिर्भरता आणि नवीन नवीन सिस्टम आणण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये. पण एक मी दुसरा एक पॉइंट त्याच्यात सांगू इच्छितो की 10 तारखेला जेव्हा युद्धविराम किंवा संघर्षविराम अशी घोषणा झाली, त्याच्यानंतर लोकांमधला जो रोष किंवा राग बघितल्यावर असं वाटलं की आपण भारतीय लोक फार जास्ती इमोशनल आहोत, भावनांमध्ये वाहून जातो आणि चांगलं झालेल्या कार्यावरती सुद्धा पाणी टाकतो किंवा पाणी फेरायचा प्रयत्न करतो. कसं तर सगळ्यांना लगेच चर्चा सुरू झाली की भारताने इथे का थांबवलं, युद्धविराम का केला, संघर्षविराम का झाला, आपण आज जाऊन पूर्णपणे पाकिस्तानला नष्ट करायला पाहिजे होतं, सेनेला त्यांच्या धडा शिकवायला पाहिजे होता, पाकिस्तान ऑक्युपाईड जम्मू अँड काश्मीर आपल्याकडे परत घ्यायला पाहिजे होतं. या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आणि अमेरिकेने दबाव आणला. ते ट्रम्पच्या वेडेपणामुळे ते लोकांना आता वाटायला लागलं की अमेरिकेने सांगितलं म्हणून आपण ते केलं. पण थोडस लांबेल चर्चा आपली, पण दोन गोष्टी सांगायच्या वाटतात की जेव्हा भारताने ऑपरेशन सिंदूर करायचं ठरवलं तेव्हा त्याचे लिमिटेड ऑब्जेक्टिव्ह होते. त्याचा जे उद्देश होता या ऑपरेशन सिंदूरचा तो दोन प्रकारचा होता. एक होता की पाकिस्तानच्या भूमीवरती राहणाऱ्या अतिरेकी संघटनांच्या लिडर्सना किंवा आणि अतिरेकी संघटनांच्या मनामध्ये भय पैदा करायचं, इतकं भय पैदा करायचं की ते लोक तिथे आता ओपनली फिरू शकणार नाही, दुसरीकडे चालले जातील आणि त्यांना हा संदेश द्यायचा की तुम्ही कुठेही लपा, पाकिस्तानमध्ये कितीही आतमध्ये लपा, आम्ही तुम्हाला येऊन निशाणा बनवू शकतो, मारू शकतो. दुसरं, पाकिस्तानी सेनेला जे नेहमी त्यांनी एक जे मी म्हटलं की एक असं भ्रम करून ठेवला होता जगभर की इथे जर टच केलं किंवा इथे जर काही झालं तर आम्ही सोडणार नाही, आम्ही अण्वस्त्रांपर्यंत जाऊ, अण्वस्त्रांच्या वापरापर्यंत सुद्धा जाऊ शकतो, हे लक्षात ठेवा. ती मिथ जी होती, तो जो भ्रम होता, हा तोडला गेला. हे दोन उद्देश होते आणि पहलगामच्या मॅसेकरमध्ये मारले गेलेल्या लोकांना न्याय देण्यासाठी त्यांच्या लोकांना मारणं जरुरी होतं. 100च्या वर अतिरेकी मारले गेले, त्यांचे पूर्ण बिल्डिंग नष्ट झाले आणि पाकिस्तानची म्हणजे पूर्ण अब्रू चहाट्यावरती आली
असं म्हणता येईल. हे तिन्ही उद्देश पहिल्या 25 मिनिटात हे फुलफिल झाले. उद्देश कधीच नव्हता भारताचा की पाकिस्तान ऑक्युपाईड जम्मू काश्मीर वर कब्जा करायचा, पाकिस्तानी सेनेला नेस्तनाबूत करायचं. हा उद्देश कधीच नव्हता. का नव्हता? कारण पाकिस्तान ऑक्युपाईड जम्मू काश्मीर जरी तुम्ही घेतलं तरी पुढे त्याला कंट्रोलमध्ये ठेवणं हे किती कठीण जाणार आहे हे बघायला पाहिजे. आणि आता या घटकेला भारताची जी परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती वरती जाते आहे, प्रगती होते, प्रॉस्पेरिटी येते, सुबत्ता येते लोकांमध्ये, जास्ती लोकांमध्ये. अशा वेळेस इंडिया हॅड मच टू लूज. म्हणजे नुकसान भारताचं झालं असतं तर मोठं युद्ध केलं असतं तर. आणि युद्धासाठी तयारी खूप करायला लागते. 1971चं युद्ध जेव्हा झालं तेव्हा एप्रिल 1971 पासून डिसेंबर पर्यंत म्हणजे नोव्हेंबर एंड पर्यंत भारत 6 महिने तयारी करत होतं की कसं करायचं, फक्त ते बांगलादेशमध्ये जाण्यासाठी किंवा ईस्ट पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी. इथे 15 दिवसात ती तयारी होऊ शकत नाही. आणि लोकांचं मनोबळ आणि लोकांची मनस्थिती सुद्धा बनत नाही युद्धासाठी. आज लोकांनी बघितलेलं नाही. परवा मी कुठेतरी प्रोग्राममध्ये म्हटलं की युद्ध हे व्हिडिओ गेम नाहीये. मी बऱ्याचशा तरुण पिढीतल्या काही लोकांना बघितलं, सेल्फी काढत होते जेव्हा ड्रोन येत होते. तेव्हा सांगितलं गेलं की ब्लॅकआउट आहे, पण लोक कॉलेज आणि शाळेतले मुलं, हॉस्टेलमधली मुलं मुली सेल्फी काढत होते. असं काही हे व्हिडिओ गेम आहे. हसत होते, खेळत होते. पण युद्धामध्ये हानी कोणाची होते? सैन्याची होते, त्यांच्या परिवारांची होते. आणि मग आपलं इन्फ्रास्ट्रक्चर, आपली इकॉनॉमी खाली जाते. त्याच्यासाठी तयारी पाहिजे, मनोबळ पाहिजे, लोकांची तयारी पाहिजे सॅक्रिफाईस करण्यासाठी. ती आहे का? मला नाही वाटत. मी म्हणतो उद्या जर 2 बॉम्ब कुठल्या तरी मोठ्या शहरात पडले तर लोक धावत पळत म्हणतील की बंद करा युद्ध. का करताय युद्ध? डिएस्केलेट, स्टॉप द वॉर, हे सगळं सुरू होईल. म्हणून लोकांनी भावनांमध्ये वाहून न जाता हे ठरवावं की भारताला काय पाहिजे. आता युद्ध करून भारताला काही मिळणार आहे का? तुम्ही पाकिस्तानची डोकेदुखी आपल्याकडे घेणार आहात का? घेण्याची तयारी आहे का? हा प्रश्न लोकांनी स्वतःला विचारला पाहिजे. आणि मग जे राज्यकर्ते आहेत, जे हा डिसिजन घेतात सगळ्याचा, त्यांच्यावरती ताशेरे मारले पाहिजेत किंवा प्रश्नचिन्ह उभं केलं पाहिजे. हा मला एक हा 2 पॉइंट्स मला हे सांगायचे होते. सर याच्यावरूनच असं एक चर्चाही ऐकायला मिळाली की घरात बसून बोलणं खूप सोपं असतं, पण तिथे ज्या वेळेला जायची वेळ येते किंवा प्रत्यक्ष युद्धभूमीवरती लढायची वेळ येते त्यावेळेला कदाचित आपण एवढ्या धैर्याने उभंही राहू शकणार नाही ज्या धैर्याने आपले सैनिक किंवा त्यांचं जे प्रशिक्षण असतं ते प्रशिक्षण त्याच दृष्टीने ती तयारी त्यांची केलेली असते. आणि म्हणूनच मला असं वाटतं की मागच्या वेळेला आपण जो कार्यक्रम केला होता की अफवा किती लवकर पसरतात आणि आपण किती त्याला हवा देत असतो, त्याही भागामध्ये तुम्ही अनेक मुद्दे खूप छान पद्धतीने समजावून सांगितलेले होते. पण तरी सुद्धा या निमित्ताने किंवा आजच्या या भागाच्या निमित्ताने एकूणच आतापर्यंत ऑपरेशन सिंदूर मध्ये नेमकं काय झालेलं आहे किंवा या नंतरच्या काळामध्ये भारतीयांनी सुद्धा काय मनस्थिती घेऊन किंवा आपलं मनोधैर्य नेमकं कशा पद्धतीने बनवायला हवं याबद्दल खूप छान मार्गदर्शन केलं, खूप छान माहिती दिली. आणि जसं आपण म्हणतो की आत्मनिर्भर भारत बनण्याच्या तयारीमध्ये आहे, त्याला आपणही थोडंसं हातभार लावला सामान्य लोकांनी तर त्यालाही खूप मोठं बूस्टिंग नक्कीच मिळणार आहे. पण या दृष्टीने जी काही माहिती आज तुम्ही दिलीत या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. प्रेक्षक हो, आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचंय? भारतशक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.